हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण M.Com भाग 2 आपला विषय आहे बिझनेस फायनान्स या विषयाचा जो चॅप्टर नंबर 3 आहे त्याचं नाव आहे कॉर्पोरेट सिक्युरिटीज अँड सोर्सेस ऑफ लॉंग टर्म फायनान्स, म्हणजेच कंपनी प्रतिभूती आणि दीर्घ मुदतीचे वित्तीय स्रोत या प्रकरणावर चर्चा सुरू करणार आहोत. या प्रकरणामधील आज आपण ओनरशिप सिक्युरिटीज हा मुद्दा चर्चेला घेणार आहोत. या ओनरशिप सिक्युरिटीजमधील एक सिक्युरिटी आहे इक्विटी शेअर्स, म्हणजेच समभाग. या इक्विटी शेअर्सवर आज आपण चर्चा करणार आहोत. प्रथम आपण कॉर्पोरेट सिक्युरिटीज म्हणजेच कंपनी प्रतिभूती ही संकल्पना काय आहे, व्हॉट इज द प्रॉपर मिनिंग ऑफ कॉर्पोरेट सिक्युरिटीज हे आपण प्रथम समजून घेऊया. कॉर्पोरेट सिक्युरिटीज और कंपनी सिक्युरिटीज आर नोन टू बी द डॉक्युमेंटरी मीडिया for mobilizing funds by the joint stock companies. The need for the issue of corporate securities arises in the following two situations. First, for the initial successful establishment of business activities, and second, for the financing of major expansion programs requiring immediate funds. So, what is the proper meaning of corporate security? Generally it is called as company securities and known to be documentary media or medium. म्हणजे हे एक कागदोपत्री काय आहे, माध्यम आहे किंवा एक साधन आहे की ज्याचा उपयोग कशासाठी केला जातो, फॉर मोबिलायझिंग फंड्स बाय जॉईंट स्टॉक कंपनी. म्हणजे ह्या ज्या काय संयुक्त भांडवली संस्था आहेत, म्हणजे जॉईंट स्टॉक कंपनी आहेत, त्यांना जो निधी लागतो तो मोबिलाइज म्हणजे रेज करणं, तो उपलब्ध करणं, तो जमा करणं, या अर्थानं हा मोबिलाइज जनरेट करणं, या अर्थानं हा मोबिलाइज शब्द काय केला जातो, वापरला जातो. तर कंपन्यांना जो निधी लागतो तो प्राप्त करून घेण्यासाठी जे डॉक्युमेंटरी मीडियम म्हणजे कागदोपत्री जे साधन वापरलं जातं त्याला इथं काय म्हटलं जातं, कॉर्पोरेट सिक्युरिटीज असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय, या डॉक्युमेंटरी मीडियममध्ये म्हणजे ह्या कागदामध्ये एक प्रकारचं एक ॲक्नॉलेजमेंट असतं, कंपनीनं एक ऋणनिर्देश किंवा कंपनीनं एक वचन दिलेलं असतं आणि त्या वचनावर हुकूम एक विशिष्ट जी अमाऊंट आहे ती अमाऊंट त्या कागदा थ्रू लिहून दिल्यानं एक वचन चिठ्ठी स्वरूपातच हे एक कागद असतं की जो कागद ज्यानं हे भांडवल उपलब्ध करून दिलेलं आहे त्याला तो दिला जात असतो. त्यामध्ये एक प्रकारचं काय असतं, वचन यामध्ये कंपनीनं दिलेलं असतं. द नीड फॉर द इश्यू ऑफ कॉर्पोरेट सिक्युरिटीज. आता ह्या कॉर्पोरेट सिक्युरिटीज कधी इश्यू केल्या जात असतात तर एक दोन सिच्युएशन्स असतात कंपनीच्या आयुष्यामध्ये. फर्स्ट, फॉर द इनिशियल सक्सेसफुल एस्टॅब्लिशमेंट ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटीज. म्हणजे ह्या ज्या व्यवसायिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचं जे इनिशियल सक्सेस आहे म्हणजे सुरुवातीलाच या ॲक्टिव्हिटी काय झाल्या पाहिजेत, तिथं यशस्वी झाल्या पाहिजेत किंवा व्यवसायाच्या ज्या सुरुवातीच्या एस्टॅब्लिशमेंटच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी जो निधी लागत असतो त्याच्यासाठी या सिक्युरिटीज काय केल्या जात असतात, इश्यू केल्या जात असतात. म्हणजे थोडक्यात काय, व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात भांडवलाच्या उभारणीसाठी या कॉर्पोरेट सिक्युरिटीज इश्यू केल्या जातात. ॲज वेल ॲज फॉर द फिनान्सिंग ऑफ मेजर एक्सपान्शन प्रोग्राम्स रिक्वायरिंग इमिजिएट फंड्स. आणि आफ्टर सक्सेसफुल एस्टॅब्लिशमेंट ऑफ बिझनेस म्हणजे व्यवसाय संस्था यशस्वीरित्या सुरू झाल्यानंतर जे एक्सपान्शन प्रोग्राम असतात, म्हणजे व्यवसाय संस्था स्वतःला काय करत जाते, तर मोठी करत जात असते, स्वतः विस्तार व्यवसाय संस्था करीत जात असते, त्याच्यासाठी जे निधी लागतात इमिजिएट फंड त्याच्यासाठी सुद्धा या कॉर्पोरेट सिक्युरिटीज काय केल्या जातात, तिथं इश्यू केल्या जातात. म्हणजे कंपनी प्रतिभूती एक काय आहे, एक कागदोपत्री कागद आहे, एक प्रकारचा हा कागदोपत्री एक माध्यम आहे की ज्या माध्यमाद्वारे कंपनी कंपनीला लागणारा जो निधी आहे तो निधी काय करत असते, तर मोबिलाइज म्हणजे उपलब्ध करत असते, उभारत असते थोडक्यात. क्लासेस ऑफ कॉर्पोरेट सिक्युरिटीज. तर याचे वर्गीकरण कसं केलं जातं या कॉर्पोरेट सिक्युरिटीजचं. पहिला गट आहे ओनरशिप सिक्युरिटीज, म्हणजे कंपनीच्या मालकी प्रतिभूती, या अर्थानं ओनरशिप सिक्युरिटी. आणि सेकंड ग्रुप आहे क्रेडिटरशिप सिक्युरिटीज, म्हणजे कर्जाऊ किंवा कर्ज स्वरूपातच्या
कर्ज स्वरूपाच्या प्रतिभूती. अशा 2 गटामध्ये ओनरशिप सिक्युरिटी म्हणजे कॉर्पोरेट सिक्युरिटीचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण केलं जातं. पहिला गट असतो ओनरशिपचा, दुसरा गट असतो क्रेडिटरशिप सिक्युरिटीजचा. सो आता आपण जे ओनरशिप सिक्युरिटीज आहेत त्यामध्ये एक प्रतिभूती शेअर्स याची आपण काय करणार आहोत इथं चर्चा करणार आहोत. सो इश्यू ऑफ शेअर्स इज द बेस्ट मेथड फॉर प्रोक्युरमेंट ऑफ फिक्स्ड कॅपिटल रिक्वायरमेंट बिकॉज इट हॅज नॉट टू बी पेड बॅक टू शेअरहोल्डर within the lifetime of the company. Funds raised through the issue of shares provide a financial floor to the capital structure of a company. So, हे जे शेअर्स आहेत काय आहे जनरली जे फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट आहे म्हणजे व्यवसाय संस्थेला जे कायमस्वरूपी भांडवल लागतं ते प्रोक्युअर करण्यासाठी म्हणजे प्राप्त करण्यासाठी जनरली काय केले जात असतात तिथं जे शेअर्स आहेत ते इश्यू केले जात असतात. का? बिकॉज इट हॅज नॉट पेड बॅक टू द शेअर होल्डर. तर हे जे शेअर्स इश्यू केल्यानंतर ज्यांनी हे शेअर धारण केलेले असतात त्या व्यक्तीला शेअर होल्डर असं म्हटलं जातं. त्या व्यक्तीला त्या शेअरचे पैसे पुन्हा परत द्यायचे नसतात विदिन द लाईफ टाईम ऑफ द कंपनी. म्हणजे कंपनीच्या संपूर्ण आयुष्यामध्ये या शेअरचे पैसे कंपनीला परत द्यावयाचे नसतात. म्हणून जी फिक्स कॅपिटल रिक्वायरमेंट आहे कंपनीची ती पूर्ण करण्यासाठी बहुतांश कंपन्या कोणतं माध्यम कोणतं कॉर्पोरेट सिक्युरिटी इथं इश्यू करत असतात शेअर्स ही सिक्युरिटी इश्यू करत असतात. फंड्स रेज्ड थ्रू इश्यू ऑफ शेअर्स प्रोव्हाइड फिनान्शियल फ्लोर टू द कॅपिटल स्ट्रक्चर ऑफ कंपनी. म्हणजे कंपनीचं जे कॅपिटल स्ट्रक्चर आहे भांडवली जो रचनेचा भाग आहे त्यामध्ये एक जो पाया आहे फिनान्शियल फ्लोर तो फिनान्शियल फ्लोर कशामुळं इथं निर्माण होत असतो या शेअर्समुळे निर्माण होत असतो. थोडक्यात काय पाया जर मजबूत असेल थोडक्यात काय ओनरशिप सिक्युरिटीज जर पुरेशा प्रमाणात असतील तर ॲटोमॅटिक जे फिनान्शियल स्ट्रक्चर आहे ते फिनान्शियल स्ट्रक्चर कंपनीचं काय बनत असतं इथं स्ट्रॉंग बनत असतं ॲट द इनिशियल स्टेज ऑफ कंपनी. म्हणजे कंपनीच्या सुरुवातीच्या काळात या ज्या शेअर्स आहेत ही जी प्रतिभूती आहे ती जास्त करून काय केली जात असते इश्यू केली जात असते. द कॅपिटल ऑब्टेन्ड बाय इश्यू ऑफ शेअर्स इज नोन ॲज शेअर कॅपिटल. द कॅपिटल ऑफ कंपनी इज डिवायडेड इंटू स्मॉल युनिट्स कॉल्ड शेअर्स. Each share has a nominal value. For example, a company can issue 1 lakh shares of rupees 10 each for the total value of rupees 10 lakh. The person holding the share is known as shareholder. सिंपल आहे की कॅपिटल ऑब्टेन बाय इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे कंपनीनं शेअर इश्यू करून जे कॅपिटल ऑब्टेन केलेलं आहे म्हणजे भांडवल प्राप्त केलं आहे त्याला जनरली कोणता शब्द वापरला जातो शेअर कॅपिटल हा शब्द वापरला जातो. आपण अंडर ग्रॅज्युएशनमध्ये ही संकल्पना बघितलेली आहे. द कॅपिटल ऑफ कंपनी इज डिवायडेड इंटू स्मॉल युनिट्स कॉल्ड शेअर्स. मग कॅपिटल जे आहे कंपनीचं जे ओन कॅपिटल आहे हे ओन कॅपिटल स्मॉल युनिटमध्ये डिवाईड केल्यानंतर प्रत्येक युनिटला कोणता शब्द वापरला जातो शेअर हा शब्द वापरला जातो. म्हणजे सिंपल काय शेअर म्हणजे काय कंपनीचं जे ओन कॅपिटल आहे त्या ओन कॅपिटलमधला एक जो युनिट आहे त्या युनिटला काय म्हटलं जातं शेअर असं म्हटलं जातं. इच शेअर हॅज इट्स नॉमिनल व्हॅल्यू. आणि प्रत्येक शेअरची म्हणजे प्रत्येक युनिटची एक नाममात्र काय असते किंमत असते. जनरली 1 रुपया 5 रुपये 10 रुपये 20 रुपये 100 रुपये जनरली 1 ते 10 या दरम्यान म्हणजे 10 रुपये जनरली या शेअरची काय असते किंमत असते. फॉर एक्झाम्पल अ कंपनी कॅन इश्यू 1 lakh शेअर्स म्हणजे 1 lakh युनिट कंपनी जर इश्यू करणार असेल आणि त्याची किंमत 10 लाख रुपये असेल तर याच्या थ्रू म्हणजे 1 lakh युनिट 10 रुपयाच्या थ्रू कंपनी किती शेअर कॅपिटल इथं रेज करेल रुपीज 10 lakh. टोटल व्हॅल्यू किती असेल 10 lakh. आणि हे शेअर धारण करणारी जी व्यक्ती आहे दी पर्सन होल्डिंग शेअर इज नोन ॲज शेअर होल्डर. आणि हे शेअर धारण करणारी जी व्यक्ती आहे जनरली त्याला कंपनी बिझनेसमध्ये कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काय म्हटलं जात असतं शेअर होल्डर म्हणजे भागधारक असं म्हटलं जात असतं. अ शेअर मे बी डिफाइन्ड ॲज युनिट ऑफ मेजर ऑफ शेअर होल्डर्स इंटरेस्ट इन द कंपनी. मग आता शेअरची डेफिनेशन कशी करता येऊ शकते हे काय आहे युनिट ऑफ मेजर म्हणजे एक मोजमापाचं काय आहे एक एकक आहे. युनिट म्हणजे काय एकक एक मोजमापाचं एकक आहे. कशाच्या मोजमापाचं शेअर होल्डर्स इंटरेस्ट इन द कंपनी म्हणजे जो भागधारक आहे त्या भागधारकाचं जे आर्थिक हित आहे कंपनीमध्ये त्या आर्थिक हिताचं जे मोजमापाचं एकक आहे युनिट आहे त्याला इथं काय म्हटलं जातं शेअर असं म्हटलं जातं. अ शेअर इज अ राईट टू पार्टिसिपेट in the profits made by a company while it is a going concern and in the assets of the company when it is wound up. So एक डेफिनेशन इथं दिलेले आहे. अ शेअर इज अ राईट
टू पार्टिसिपेट इन द प्रॉफिट्स मेड बाय द कंपनी. म्हणजे शेअर म्हणजे नेमकं काय आहे की एक प्रकारचा हा अधिकार आहे. कोणता अधिकार आहे? पार्टिसिपेट इन द प्रॉफिट. म्हणजे कंपनीचा जो काय प्रॉफिट आहे मेड बाय द कंपनी, कंपनीचा जो प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटमध्ये पार्टिसिपेट करण्याचा हा एक अधिकार आहे. वाईल इट इज गोईंग कन्सर्न. म्हणजे व्यवसाय संस्था ज्यावेळेस ऑनगोईंग असते त्यावेळेस व्यवसाय संस्थेला जो नफा होत असतो त्या नफ्यामध्ये सहभागी होण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार ज्या कागदपत्राद्वारे इथं शेअर होल्डरला मिळत असतो ते कागद म्हणजेच त्याला इथं काय म्हटलं जातं, भाग किंवा शेअर असं म्हटलं जातं. अँड अजून एक कोणता अधिकार आहे? इन द असेट्स ऑफ द कंपनी वेन इट इज वाउंड अप. आणि अजून कशामध्ये पार्टिसिपेंट आहे? ॲट द टाईम ऑफ वाइंडिंग ऑफ कंपनी. म्हणजे कंपनी ज्यावेळेस इथं बंद होईल त्यावेळेस त्या कंपनीच्या ज्या असणाऱ्या असेट आहेत त्या असेट्सवर काय असतो अधिकार सांगणारा जो कागद आहे त्याला इथं काय म्हटलं जातं, शेअर असं म्हटलं जातं. म्हणजे सिम्पल आहे, हे एक डॉक्युमेंट आहे की ज्या डॉक्युमेंट थ्रू कंपनी जर ऑनगोईंग असेल तर त्या कंपनीला होणाऱ्या नफ्यामध्ये पार्टिसिपेट करण्याचा या डॉक्युमेंट थ्रू अधिकार मिळतो. आणि कंपनी जर बंद होत असेल तर कंपनीच्या असेटमध्ये पार्टिसिपेट होण्याचा अधिकार मिळणारा कागद जनरली त्याला आपण काय म्हणू शकतो, शेअर असं म्हटलं जातं. द शेअर कॅपिटल ऑफ कंपनी इज डिवायडेड इंटू लार्ज नंबर ऑफ इक्वल पार्ट्स अँड ईच पार्ट इज इंडिव्हिज्युअली कॉल्ड शेअर. थोडक्यात काय शेअर कॅपिटल काय आहे? एक भांडवल असेल एकूण की लार्ज नंबर ऑफ इक्वल पार्ट्समध्ये मोठ्या संख्येनं एक समभागामध्ये त्याचं काय केलेलं असतं, विभाजन केलेलं असतं. आणि प्रत्येक भागाला इथं काय म्हटलं जातं, शेअर. मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणत असतो, भाग असं म्हणत असतो. अशा पद्धतीनं ही काय आहे, शेअरची संकल्पना आहे. इक्विटी शेअर्स. आता या शेअरचे दोन प्रकार पडतात. एक असतं प्रेफरन्स शेअर्स आणि दुसरं आहे इक्विटी शेअर्स. तर आपण प्रथम इक्विटी शेअर्स म्हणजे समभाग या संकल्पनेचा अभ्यास करूया. ही संकल्पना काय आहे ती समजून घेऊया. सो इक्विटी शेअर्स. Equity shares or ordinary shares are those ownership securities which do not carry any special right in respect of annual dividend or the return of capital in the event of winding up of the company. मग इक्विटी शेअर नेमकं काय आहे? इक्विटी शेअर और ऑर्डिनरी शेअर, त्याला सामान्य भाग असं पण म्हटलं जातं किंवा समभाग असं पण म्हटलं जातं. तर काय आहे? आर दोज ओनरशिप सिक्युरिटीज. तर अशा या मालकी प्रतिभूती आहेत विच डू नॉट कॅरी एनी स्पेशल राईट. तर यांना एक जे काही अधिकार जे आहेत जे प्रेफरन्स शेअर होल्डरना असतात ते अधिकार ह्या इक्विटी शेअर होल्डरना नसतात. कोणते अधिकार नसतात? इन रिस्पेक्ट ऑफ ॲन्युअल डिव्हिडंड. म्हणजे दरवर्षी जो डिव्हिडंड डिक्लेअर केला जात असतो कंपनीमार्फत तो डिव्हिडंड मिळण्याचा जो काय अधिकार आहे तो इक्विटी शेअर होल्डरला नसतो. एक विशेष अधिकार डिव्हिडंड मिळालाच पाहिजे अशा पद्धतीचा जो काही विशेष अधिकार आहे तो विशेष अधिकार या इक्विटी शेअर होल्डरना नसतो. म्हणजे थोडक्यात काय, जर नफा झाला असेल, नफा होत असेल, कंपनीच्या संचालक मंडळाला जर वाटत असेल की आपण नफा डिस्ट्रीब्यूट करू शकतो तरच इक्विटी शेअर होल्डरना डिव्हिडंड मिळतो. आणि अजून एक कोणता राईट यांना नसतो? ऑर द रिटर्न ऑफ कॅपिटल इन द इव्हेंट ऑफ वाइंडिंग अप ऑफ द कंपनी. आणि कंपनीच्या वाइंडिंग अपच्या वेळेला जे कॅपिटल पेड केलं जात असतं ते कॅपिटल परत मिळण्याचा जो अधिकार आहे तो यांना इथं नसतो. म्हणजे नसतो कोणत्या अर्थानं? आफ्टर पेमेंट ऑफ ऑल द फायनान्शियल ऑब्लिगेशन. म्हणजे कंपनीच्या सगळ्या फायनान्शियल ऑब्लिगेशन पेड करून झाल्यानंतर जे रेसिड्युअल असेल म्हणजे शिल्लक जो निधी असेल, शिल्लक जी काय असेल ती या इक्विटी शेअर्सना काय केली जाते, परत केली जात असते. म्हणजे थोडक्यात काही ओनरशिप सिक्युरिटी आहे परंतु यांना विशेष असे कोणतेही अधिकार नसतात. विशेष कोणत्या अर्थानं? डिव्हिडंड जो आहे तो सगळ्यात शेवटी यांना पेड केला जातो आणि वाइंडिंग अपच्या वेळेला सगळ्यात शेवटी यांचं पेमेंट काय केलं जात असतं, पेड केलं जात असतं. त्याला समभाग असं म्हटलं जातं. एक डेफिनेशन पहा. अकॉर्डिंग टू सेक्शन 85(2) ऑफ द इंडियन कंपनीज ॲक्ट. कंपनी ॲक्ट 85(2) काय डेफिनेशन केलं? इक्विटी शेअर्स विथ रेफरन्स टू एनी कंपनी लिमिटेड बाय शेअर्स. म्हणजे जी कंपनी लिमिटेड बाय शेअर्स आहे त्या अनुषंगाने इक्विटी शेअर्स काय आहे? आर दोज विच आर नॉट प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे जे प्रेफरन्स शेअर्स नाहीत, म्हणजे जे अग्रहक्क भाग नाहीत त्यांना इक्विटी शेअर असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात काय आहे की जर इक्विटी शेअर तुम्हाला समजून घ्यायचं असेल, समजायचं असेल तर प्रथम प्रेफरन्स शेअर समजणं गरजेचं असतं. आपण पुढे गेल्यानंतर प्रेफरन्स शेअरची चर्चा करणार आहोत. त्या बॅकग्राऊंडला ॲटोमॅटिक इक्विटी शेअरची संकल्पना पण आपल्याला समजेल. म्हणजे जे प्रेफरन्स शेअर्स नाहीत ते काय असतात? तिथं इक्विटी शेअर्स असतात. अ सबस्टॅन्शियल पार्ट ऑफ रिस्क कॅपिटल ऑफ अ कंपनी इज रेज फ्रॉम धिस सोर्स विच इज परमनंट इन नेचर. सर्वसाधारणपणे जे रिस्क कॅपिटल आहे कंपनीचं, म्हणजे जे भांडवल कंपनीच्या दृष्टीनं धोकादायक असतं, म्हणजे ज्यांनी हे भांडवल धारण केलेलं आहे त्यांच्या दृष्टीनं हे भांडवल धारण करणंच
काय मानलं जातं, धोकादायक मानलं जात असतं. असं जे भांडवल आहे त्या भांडवलाचा जो सबस्टॅन्शियल पार्ट आहे, एक जो महत्त्वाचा जो भाग आहे, हा जनरली या इक्विटी शेअर्स थ्रू काय केला जातो, रेज केला जातो. या इक्विटी शेअर्स थ्रू कंपनी काय करत असते, जे रिस्क कॅपिटल आहे ते जमा करत असतं. आणि हे जे इक्विटी शेअर्स थ्रू भांडवल जमा केलेलं आहे, हे भांडवल काय असतं, परमनंट इन नेचर, म्हणजे कायमस्वरूपी हे व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने काय मानलं जातं, भांडवल मानलं जात असतं. इक्विटी शेअर होल्डरना ते भांडवल लाईफटाईममध्ये कंपनीच्या परत करावयाचं नसतं. Equity shareholders are the real owners of the company. They get dividend only after the dividend on preference shares is paid out of profits of the company. They may not receive any return if there are no profits. At the time of winding up of the company, equity capital can be paid back after every claim, including that of preference shareholders, has been settled. So simple आहे, इक्विटी शेअरहोल्डर हे रिअल ओनर आहेत कंपनीचे, खरे मालक मानले जातात. परंतु त्यांना जो डिव्हिडंड आहे कधी मिळतो, आफ्टर डिव्हिडंड पेड ऑन प्रेफरन्स शेअर्स, म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डर्सचा डिव्हिडंड पेड केल्यानंतर इक्विटी शेअरहोल्डरना डिव्हिडंड मिळतो. दे मे नॉट रिसीव्ह एनी रिटर्न इफ देअर इज नो प्रॉफिट. तर कंपनीला प्रॉफिट नसेल तर यांना जो रिटर्न आहे, म्हणजे जो डिव्हिडंड आहे तो मिळत नाही. आणि ॲट द टाईम ऑफ वाइंडिंग अप ऑफ कंपनी, म्हणजे कंपनी लिक्विडेशन करत असताना, कंपनी डिझॉल्व्ह किंवा बंद करत असताना इक्विटी कॅपिटल कधी पेड केलं जातं, पेड बॅक आफ्टर एव्हरी क्लेम इन्क्लुडिंग दॅट प्रेफरन्स शेअर होल्डर्स हॅज बीन सेटल्ड. म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डर्ससह बाकीचे जे क्रेडिटर्स आहेत, बँकेचं लोन असेल, डिबेंचर होल्डर्स असतील, बॉन्ड्स असतील, या सगळ्यांचं पेमेंट दिल्याशिवाय या इक्विटी शेअर होल्डरचा जो क्लेम आहे तो इथं पेड केला जात नाही. अकॉर्डिंग टू हॉगलँड, इक्विटी शेअर होल्डर्स आर द रेसिड्युअल क्लायमेंट्स अगेन्स्ट द असेट्स अँड इन्कम ऑफ दी कॉर्पोरेशन. सिंपल डेफिनेशन केली आहे की इक्विटी शेअर होल्डर काय आहेत, एक रेसिड्युअल क्लायमेंट्स आहेत, म्हणजे सगळ्यात शेवटचे दावेदार आहेत. कशाच्या अनुषंगानं, अगेन्स्ट द असेट्स अँड इन्कम ऑफ द कॉर्पोरेशन, म्हणजे कंपनीच्या ज्या असेट्स आहेत आणि कंपनीचं जे काय इन्कम आहे त्यामधील सगळ्यात शेवटचे हे कोण असतात, त्याच्यावर हक्क सांगणारे, असेट आणि कंपनीच्या इन्कमवर शेवटचा हक्क सांगणारे कोण असतात, तिथं इक्विटी शेअर होल्डर्स असतात. रेसिड्युअल म्हणजे काय, सगळ्यात शेवटी राहिल्यानंतर कंपनीचे असेट राहिल्या तर ॲट द टाईम ऑफ लिक्विडेशन, आणि कंपनीचं उत्पन्न ॲट द एंड ऑफ द इयर राहिल्यानंतर हे कोणाला दिलं जात असतं, इक्विटी शेअर होल्डरना. त्या अर्थानं रेसिड्युअल हा शब्द वापरला जातो. द फिनान्शियल रिस्क इज मोर विथ इक्विटी शेअर कॅपिटल, सो इक्विटी शेअर्स आर कॉल्ड रिस्क कॅपिटल. सो इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये काय आहे, फिनान्शियल रिस्क काय असते, जास्त असते. का जास्त असते, डिव्हिडंड मिळत नाही आणि असेटवर सगळ्यात शेवटचा काय असतो, कंपनीच्या असेटवर ह्या इक्विटी शेअर होल्डरचा सगळ्यात शेवटचा अधिकार असतो. त्यामुळे हे इक्विटी कॅपिटल हे रिस्की कॅपिटल मानलं जातं. त्यामुळं इक्विटी शेअर ऑल्सो कॉल्ड ॲज रिस्क कॅपिटल, म्हणजे इक्विटी शेअर कॅपिटल, त्यालाच दुसरा पण शब्द कधी कधी वापरला जातो. तो कोणता असतो, एक धोकादायक भांडवल किंवा रिस्क कॅपिटल असं पण त्याला म्हटलं जात असतं. ॲज द इक्विटी शेअर होल्डर्स हॅव हायर रिस्क, दे ऑल्सो हॅव चान्स ऑफ गेटिंग हायर डिव्हिडंड इफ द कंपनी अर्न्स हायर प्रॉफिट्स. इक्विटी शेअर होल्डर्स कंट्रोल द अफेअर्स ऑफ द कंपनी बिकॉज बाय possessing द वोटिंग राईट्स दे इलेक्ट द डायरेक्टर्स ऑफ द कंपनी. ठीक आहे, रिस्क कॅपिटल असलं तर ही रिस्क एक प्रकारे उत्पन्नसुद्धा त्या शेअर होल्डरला मिळवून देत असते. काय असतं, गेटिंग हायर डिव्हिडंड ऑफ द कंपनी अर्न हायर प्रॉफिट. जर कंपनी जास्त नफा मिळवत असेल तर हायर डिव्हिडंड जो आहे तो इक्विटी शेअर होल्डरना मिळत असतो. त्याचबरोबर कंपनीचे जे अफेअर्स आहेत, अफेअर्स कोणत्या अर्थानं, कंपनीचं जे काही मॅनेजमेंट आहे, ॲडमिनिस्ट्रेशन आहे, त्यामध्ये या इक्विटी शेअर होल्डरना काय करता येतं, पार्टिसिपेट होता येतं. ते मॅनेजमेंट हे इक्विटी शेअर होल्डरच काय करत असतात, तिथं कंट्रोल करत असतात. का, पजेसिंग द वोटिंग राईट्स दे इलेक्ट डायरेक्टर्स ऑफ द कंपनी. तर त्यांना एक वोटिंग राईट असतो, कंपनीचे जे डायरेक्टर्स आहेत ते डायरेक्टर्स निवडण्याचा किंवा स्वतः डिरेक्टर होण्याचा या इक्विटी शेअर होल्डरना काय असतो, अधिकार असतो. त्याच्या थ्रू कंपन्याचं जे नियंत्रण आहे ते इक्विटी शेअर होल्डरच्या हातात असतं. म्हणून त्यांना इथं काय म्हटलं जातं, ओनर, कंपनीचे मालक असं म्हटलं जात असतं. सो आता इक्विटी शेअर होल्डरची जी काही वैशिष्ट्य आहेत, इक्विटी शेअर्सची कॅरेक्टरिस्टिक्स, त्याची आपण चर्चा करू. पहिलं वैशिष्ट्य आहे वोटिंग राईट्स. द इक्विटी स्टॉक कॅरी विथ देम. तर इक्विटी शेअर होल्डरला काही अधिकार मिळतात. काय मिळतात, अ स्पेशल राईट ऑफ वोटिंग फॉर द मेंबर्स ओविंग इक्विटी शेअर्स. म्हणजे ज्यांनी इक्विटी शेअर्स धारण केले आहेत त्याला मेंबर असं म्हटलं जातं, शेअर होल्डर असं म्हटलं जातं. आणि त्यांना एक विशेष अधिकार काय असतो, कंपनीला ज्यावेळेस इथं वेगवेगळ्या निवडी होत असतात पदाधिकाऱ्यांच्या, त्यावेळेस
वोट करण्याचा यांना अधिकार असतो. राईट टू रिसीव्ह अ नोटीस ऑफ ॲन्युअल जनरल मीटिंग एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी जी ॲन्युअल जनरल मीटिंग होत असते त्याची नोटीस यांना मिळण्याचा काय असतो, अधिकार असतो. राईट टू बी इलेक्टेड मेंबर्स ऑफ द एक्झिक्युटिव्ह कमिटी. जे कार्यकारी समिती आहे कंपन्यांची त्यामध्ये जे काही मेंबर आहेत ते इलेक्ट करण्याचा या इक्विटी शेअर होल्डरना काय असतो, अधिकार असतो. बिकम अ डायरेक्टर ऑफ कंपनी ऑन पर्चेसिंग क्वालिफिकेशन शेअर्स. तर हे इक्विटी शेअर होल्डर कंपनीचे डायरेक्टरसुद्धा होऊ शकतात. जे क्वालिफिकेशन शेअर्स आहेत ते खरेदी केल्यानंतर म्हणजे डायरेक्टर होण्यासाठी क्वालिफिकेशन शेअर्स खरेदी करावे लागत असतात. ते खरेदी करून कोणताही इक्विटी शेअर होल्डर कंपनीचा काय होऊ शकतो, इथं बिकम डायरेक्टर होऊ शकतो. दे आर कन्सिडर्ड टू बी सुपेरियर दॅन बोथ बॉन्ड होल्डर्स अँड प्रेफरन्स शेअर होल्डर. म्हणजे ज्या दोन सिक्युरिटीज आहेत अजून बॉन्ड होल्डर्स म्हणजे डिबेंचर होल्डर आणि प्रेफरन्स शेअर होल्डर त्याच्यापेक्षा यांना काय म्हटलं जातं, एक सुपेरियर दर्जा या इक्विटी शेअर होल्डरचा कॉर्पोरेट लाईफमध्ये असतो. सेकंड, ओनरशिप राईट. मालकी हक्काचे काही अधिकार असतात. द इक्विटी स्टॉक होल्डर्स आर ऑल्सो ओनर ऑफ द फर्म. Each stockholder receive an ownership right equivalent to the stock that holds in the firm. The total stock of the company is divided and equity shareholder has the right to be a member of a company. The equity stockholder has the right of ownership till the lifetime of the company. As the owner of the firm, he has the right to receive information regarding his firm and a right to inspect all the documents of the firm and to receive a copy of the profit and loss account and balance sheet every year. He has a right to share in the growth of the firm and also has a liability during the time when they make no profit. So ownership right काय आहेत की जनरली जे स्टॉक कोणत्या अर्थाने शब्द आहे, फुल्ली पेड जे शेअर्स असतात त्याला काय म्हटलं जातं, स्टॉक असं म्हटलं जातं. मग हे जे स्टॉक होल्डर आहेत त्यापैकी किती स्टॉक म्हणजे किती शेअर्स धारण केलेले आहेत त्या प्रमाणात ओनरशिप राईट या स्टॉक होल्डरला मिळत असतात. जनरली हे अधिकार कोणते असतात, द इक्विटी शेअर होल्डर हॅज राईट ऑफ ओनरशिप टिल लाईफ टाईम ऑफ द कंपनी. पूर्ण कंपनीच्या आयुष्यभर हे अधिकार या स्टॉक होल्डरकडं म्हणजे इक्विटी शेअर होल्डरकडं राहत असतात. तर ॲज अ ओनर ऑफ द फर्म मालक म्हणून कोणते अधिकार असतात, राईट टू रिसीव्ह इन्फॉर्मेशन रिगार्डिंग हिज फर्म अँड राईट टू इन्स्पेक्ट ऑल डॉक्युमेंट्स. म्हणजे कंपनीची सगळी इन्फॉर्मेशन सगळे डॉक्युमेंट इथं प्राप्त करणं पाहण्याचा या ॲज अ ओनर म्हणून इक्विटी शेअर होल्डरला काय असतो, अधिकार असतो. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, तो इन्स्पेक्ट म्हणजे त्याचं परीक्षण तो करू शकतो. त्यानंतर कंपनीचा जो काय ग्रोथ आहे, ही हॅज राईट टू शेअर इन द ग्रोथ ऑफ द फर्म. म्हणजे व्यवसाय संस्थेचा जो काय विकास आहे त्या विकासाची जी काय फळं आहेत एक प्रकारची ती या इक्विटी शेअर होल्डरला काय होत असतात, तिथं मिळत असतात. परंतु त्याचबरोबर ऑल्सो हॅज अ लायबिलिटी, एक दायित्वसुद्धा असतं काय, ड्युरिंग द टाईम वेन द फर्म मेक्स नो प्रॉफिट. जर कंपनीला नफा होत नसेल तर मात्र ॲटोमॅटिक यांचं दायित्व काय होत असतं, तिथं वाढत असतं. पार व्हॅल्यू. इक्विटी स्टॉक हॅज फेस व्हॅल्यू विच इज ऑल्सो कॉल्ड पार व्हॅल्यू ऑफ द स्टॉक. तर प्रत्येक शेअरला एक काय असते, पार व्हॅल्यू असते, मूळ किंमत असते, फेस व्हॅल्यू असते. इक्विटी स्टॉक मे बी सोल्ड ऑर इश्यूड ॲट अ प्रीमियम ऑर ॲट अ डिस्काउंट बट द फेस व्हॅल्यू विल बी द डिनॉमिनेशन. तर हे इक्विटी शेअर्स प्रीमियमला म्हणजे जास्त किमतीनं किंवा कमी किमतीला सुद्धा काय होतात, तिथं विकले जातात. परंतु रेकॉर्ड होत असताना मात्र त्याची जी काही मूळ किंमत आहे डिनॉमिनेशन त्याच किमतीला बुकमध्ये म्हणजे बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये त्याचं काय होत असतं, तिथं एंट्री किंवा रेकॉर्डिंग होत असतं. नेक्स्ट, राईट शेअर्स. काही अधिकार असतात. कोणते राईट शेअर्स असतात, द शेअर होल्डर हॅज अ राईट ऑफ रिसिव्हिंग ॲडिशनल शेअर्स वेन एव्हर दे आर इश्यूड बाय द कंपनी. शेअर्स आर ऑफर्ड टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स अँड ओनली ऑन देअर रिफ्युजल कॅन अदर्स बी ऑफर्ड. समटाइम्स सम अमाऊंट इज रिझर्व्ड फॉर द एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स अँड देन अँड इश्यू इज मेड बाय द कंपनी. तर एक राईट शेअर्स संकल्पना काय, शेअर होल्डर हॅज अ राईट टू रिसिव्हिंग ॲडिशनल शेअर्स वेन एव्हर दे आर इश्यूड बाय द कंपनी. म्हणजे कंपनी जर नवीन शेअर इश्यू करत असतील तर त्यामधील पहिल्यांदा शेअर खरेदी करण्याचा अधिकार कोणाला असतो, जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर आहेत, ज्यांनी ऑलरेडी शेअर धारण केले आहेत त्यांना हा काय असतो, अधिकार असतो. शेअर्स आर ऑफर्ड टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स अँड ओनली ऑन देअर रिफ्युजल कॅन अदर्स ऑफर्ड. आणि जर ह्या एक्झिस्टिंग शेअर होल्डरला ऑफर दिल्यानंतर जर त्यांनी नकार दिला घ्यायला तरच हे शेअर्स इतर व्यक्तींना काय केले जातात, ऑफर किंवा
इश्यू केले जात असतात. समटाईम्स सम अमाऊंट इज रिझर्व. काही वेळेला शेअर्समधलीच काही अमाऊंट या एक्झिस्टिंग शेअर होल्डरला काय केली जात असते तर रिझर्व केली जात असते आणि राहिलेले शेअर्स हे जनरल पब्लिकला काय केले जातात तिथं ओपन केले जात असतात. म्हणजे राईट याचा अर्थ काय की कंपनी जर नवीन शेअर इश्यू करत असेल तर पहिल्यांदा एक्झिस्टिंग शेअर होल्डरचा त्याच्यावर काय असतो अधिकार असतो. ॲडव्हान्टेजेस. आता ह्या इक्विटी शेअर होल्डरच्या कंपनीला शेअर होल्डरला नेमके काय ॲडव्हान्टेजेस आहेत ते थोडक्यात आपण पाहू. नो चार्ज ऑन असेट. पहिला ॲडव्हान्टेजेस काय आहे. द कंपनी कॅन रेज द फिक्स कॅपिटल विदाउट क्रिएटिंग एनी चार्ज ओव्हर द असेट. तर कंपनीचं जे परमनंट कॅपिटल आहे फिक्स कॅपिटल जर रेज करायचं असेल तर कोणतीही असेट इथं चार्ज म्हणून द्यावी लागत नाही. म्हणजे गहाण न ठेवता हे कायमस्वरूपी भांडवल कंपनी काय करू शकते इथं जमा करू शकते. देन नो रिकरिंग फिक्स्ड पेमेंट्स. इक्विटी शेअर डू नॉट क्रिएट एनी ऑब्लिगेशन ऑन द पार्ट ऑफ द कंपनी टू पे फिक्स रेट ऑफ डिव्हिडंड. तर जे रिकरिंग पेमेंट्स आहेत जनरली रिकरिंग पेमेंट कोणतं असतं डिव्हिडंड्स. इक्विटी शेअर होल्डरला रिकरिंग पेमेंट जे असतं ते कोणतं असतं डिव्हिडंडचं असतं. तर हे इक्विटी शेअर्स डू नॉट क्रिएट एनी ऑब्लिगेशन ऑन पार्ट ऑफ द कंपनी. कंपनीला असं कोणतंही एक फिनान्शियल ऑब्लिगेशन जे आहे डिव्हिडंड पेड करण्याचं फिक्स रेटनं ते फिनान्शियल ऑब्लिगेशन या इक्विटी शेअरमुळं कंपनीवर इथं निर्माण होत नाही. सेकंड लॉंग टर्म फंड. इक्विटी कॅपिटल कॉन्स्टिट्यूट द परमनंट सोर्स ऑफ फायनान्स and there is no obligation for company to return the capital except when company is liquidated. तर जो परमनंट सोर्स आहे कॅपिटलचा त्यामधला एक काय आहे हा महत्त्वाचा भाग आहे. इक्विटी कॅपिटल कॉन्स्टिट्यूट परमनंट सोर्स ऑफ फायनान्स. देअर इज नो ऑब्लिगेशन फॉर कंपनी टू रिटर्न कॅपिटल. म्हणजे कंपनीचं हे ऑब्लिगेशन नसतं. कोणतं ऑब्लिगेशन की भांडवल घेतलं ते परत द्यायचं. म्हणजे इक्विटी शेअर परत द्यायचे परत पेड करायचे अशी कंपनीची जबाबदारी नसते. फक्त ते कधी परत केले जातात ॲट द टाईम ऑफ लिक्विडेशन. म्हणजे कंपनीच्या वाइंडिंग अपच्या वेळेलाच हे रिपेड केले जात असतात. राईट टू पार्टिसिपेट इन अफेअर्स. अजून फायदा काय आहे. इक्विटी शेअर होल्डर बिईंग द रिअल ओनर्स ऑफ द कंपनी हे आपण बघितलं. हॅव द राईट टू पार्टिसिपेट इन द अफेअर्स ऑफ द कंपनी. म्हणजे कंपनीच्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा माहिती मागण्याचा काय आहे अधिकार आहे. हा एक इक्विटी शेअर होल्डरला फायदा मिळतो. ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ असेट. Investors in equity shares are rewarded by the handsome dividends and appreciation in the value of their shareholding under boom condition. काय फायदा आहे की जनरली जो इक्विटी शेअर परचेस करतो इन्व्हेस्टर जे आहे इक्विटी शेअर होल्डर त्याला एक बक्षीस मिळतं रिवॉर्डेड बाय द हँडसम डिव्हिडंड अँड ॲप्रिसिएशन इन द व्हॅल्यू ऑफ शेअर होल्डिंग अंडर बूम कंडिशन. म्हणजे तेजीमध्ये कंपनीचं जे काय प्रॉस्परस आपण म्हणतो कंपनीचा जो काय चांगला पिरियड असतो भरभराटीचा त्यावेळेला एक चांगला डिव्हिडंड आणि शेअर होल्डची जी काय किंमत आहे मार्केटमधली ती काय होत असते तर वाढत असते. म्हणजे शेअर होल्डर जो आहे त्याच्या शेअर होल्डिंगचं जे मूल्य आहे भागाचं जे मूल्य आहे एक शेअर्स जे आहेत ते शेअर होल्डरचे काय मानले जातात मालमत्ता मानली जात असते. मग ह्या मालमत्तेचं काय होत असतं बूम पिरियडमध्ये मूल्य वाढत असतं. तो ते काय करू शकतो शेअर मार्केट थ्रू एनकॅश करू शकतो. नेक्स्ट ओनरशिप. इक्विटी शेअरहोल्डर आर द रिअल ओनर्स ऑफ द कंपनी. दे अलोन हॅव वोटिंग राईट्स. दे इलेक्ट डायरेक्टर्स टू द मॅनेज कंपनी. अजून फायदा काय आहे जो शेअर होल्डर आहे तो एक प्रकारे कंपनीचा काय मानला जातो मालक मानला जात असतो. आता काही लिमिटेशन्स किंवा डिसॲडव्हान्टेजेस शेअर होल्डर्सच्या अनुषंगानं आणि कंपनीच्या अनुषंगानं समजून घेऊया आपण. डिफिकल्टी इन ट्रेडिंग ऑन इक्विटी. ही लिमिटेशन कंपनीच्या अनुषंगानं आहे. The company will not be in a position to adopt the policy of trading on equity if all or most of the capital is raised in the form of equity shares. पण थोडक्यात काय ट्रेडिंग ऑन इक्विटी करणं ही एक कन्सेप्ट कशाशी रिलेटेड आहे की कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजे फिक्स इंटरेस्ट बेअरिंग सिक्युरिटीज ॲज वेल ॲज ह्या ज्या काय इक्विटी सिक्युरिटीज आहेत याचं जर कॉम्बिनेशन असेल म्हणजे शेअर कॅपिटल ॲज वेल ॲज डिबेंचर बॉन्ड आणि प्रेफरन्स शेअर असं जर कॉम्बिनेशन असेल तर अशा वेळेला कंपनी काय करू शकते ट्रेडिंग ऑन इक्विटी करू शकते. म्हणजे इक्विटी शेअर होल्डरचा जो काय बेनिफिट आहे तो बेनिफिट काय करू शकते वाढवू शकते. परंतु जर यामध्ये प्रेफरन्स शेअर्स नसतील डिबेंचर बॉन्ड नसतील आणि फक्त जर इक्विटी शेअर असतील तर हे जे ट्रेडिंग ऑन इक्विटी आहे हे ट्रेडिंग ऑन इक्विटी कंपनीला
पॉसिबल होत नाही. सिम्पल आहे. ट्रेडिंग ऑन इक्विटीचा अर्थ काय आहे की फिक्स्ड इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटीज युटिलाइज करून, म्हणजे डिबेंचर, बॉन्ड्स आणि प्रेफरन्स शेअर्स या सिक्युरिटीज युटिलाइज करून जे शेअर होल्डर्स आहेत त्यांचा जो काय इन्कम आहे तो इन्कम वाढवणे, इन्क्रीज करणे, त्याला इथं काय म्हटलं जातं, ट्रेडिंग ऑन इक्विटी असं म्हटलं जातं. मग थोडक्यात काय, जर इक्विटी शेअर तुम्ही फुल इश्यू करत असाल तर हे पॉसिबल होत नाही. स्पेक्युलेशन, एक सट्ट्याचे व्यवहार होऊ शकतात त्यामध्ये. ड्युरिंग द पिरियड ऑफ बूम, हायर डिव्हिडंड्स ऑन इक्विटी शेअर्स रिझल्ट्स इन द ॲप्रिशिएशन ऑफ द व्हॅल्यू ऑफ शेअर्स विच इन टर्न लीड्स टू स्पेक्युलेशन. म्हणजे बूम पिरियडमध्ये डिव्हिडंड वाढतो, भागांच्या ज्या किमती आहेत स्टॉक मार्केटमध्ये त्या वाढतात आणि त्याचा फायदा जे स्पेक्युलेटर्स आहेत, सट्ट्याचे व्यवहार करणारे, ते घेऊ शकतात. आणि जो कॉमन इन्व्हेस्टर आहे तो मात्र त्यामधून काय होत असतो, तर रिस्कमध्ये येत असतो. म्हणजे सट्ट्यासाठी या इक्विटी शेअरचा मार्केटमध्ये काय होऊ शकतो, तर वापर होऊ शकतो. ते कॉमन इन्व्हेस्टरच्या दृष्टीनं धोकादायक होऊ शकतं किंवा कंपनीलासुद्धा ते कधी कधी धोकादायक ठरू शकतं. मॅनिप्युलेशन, ॲज द अफेअर्स ऑफ द कंपनी आर कंट्रोल्ड बाय इक्विटी शेअर होल्डर्स ऑन द बेसिस ऑफ वोटिंग राईट्स, देअर आर चान्सेस ऑफ मॅनिप्युलेशन बाय पॉवरफुल ग्रुप. म्हणजे मॅनिप्युलेशन म्हणजे काय आहे की साधारणपणे जे वोटिंग राईट्स आहेत ते शेअर होल्डरला असतात. मग काही शेअर होल्डर्स कंपनीवर काय करू शकतात, तिथं ताबा मिळवू शकतात. कंपनीच्या ज्या काय ॲक्टिव्हिटी आहेत स्वतःच्या हितासाठी किंवा स्वतःच्या पद्धतीनं स्वतःला वाटेल तसं काय करू शकतात, तिथं कंट्रोल करू शकतात. त्या अर्थानं शब्द कोणता वापरला जातो, मॅनिप्युलेशन हा शब्द वापरला जात असतो. कॉन्सन्ट्रेशन ऑफ कंट्रोल, whenever the company intends to raise capital by new issue, priority is to be given to existing shareholders. This may lead to concentration of power in few hands. आपण बघितलं राईट शेअर्स आहेत. राईट शेअरचा अर्थ काय आहे की नवीन शेअर इश्यू करत असताना ऑलरेडी जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आहेत त्यांना पहिल्यांदा शेअर काय केले जातात, इश्यू केले जात असतात. त्याचा परिणाम काय आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ कंट्रोल. म्हणजे ज्या कंट्रोल पॉवर आहेत त्या कंट्रोल पॉवर ॲटोमॅटिक काही मोजक्याच व्यक्तींच्या हातामध्ये राहतात. दिस मे लीड कॉन्सन्ट्रेशन ऑफ पॉवर इन फ्यू हँड्स. म्हणजे जे डिस्पर्स्ड शेअर होल्डर्स आहेत, म्हणजे वेगवेगळे जे काय बाह्य भागधारक आहेत त्यांना तुम्ही इथं इन्व्हाइट करू शकत नाहीत. ऑलरेडी जे एस्टॅब्लिश्ड किंवा ऑलरेडी जे एक्झिस्टिंग शेअर होल्डर आहेत त्यांनाच काय जातात, इथं शेअर्स जातात. त्यामुळे त्यांचाच कंपनीवर काय राहतो, इथं कंट्रोल राहत असतो. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन होतं. डिसेंट्रलायझेशन जे आहे कंट्रोल पॉवरचं, ते या इक्विटी शेअरमुळे इथं होऊ शकत नाही. ही एक इक्विटी शेअरची काय मर्यादा आहे. म्हणजे थोडक्यात काय, कॉमन शेअर होल्डरला जास्त जे सहभागी आहे कंट्रोल पॉवर जे आपण म्हणतो त्या इथं मिळू शकत नाहीत. लेस लिक्विड, सिन्स इक्विटी शेअर्स आर नॉट रिफंडेबल दे आर ट्रीटेड ॲज इलिक्विड. आपण बघितलं की लाईफटाईममध्ये हे इक्विटी शेअर होल्डरला परत केले जात नाहीत. त्यामुळं जनरली याला इलिक्विड किंवा लेस लिक्विड असं म्हटलं जातं. परंतु शेअर मार्केट थ्रू जो शेअर होल्डर आहे त्याची काय करू शकतो, इथं लिक्विडिटी करू शकतो. म्हणजे तो शेअर मार्केटमध्ये ते शेअर्स विकून आपले जे शेअर्स आहेत त्याचं कॅशमध्ये कन्व्हर्जन करू शकतो. नॉट ऑलवेज ॲक्सेप्टेबल बिकॉज ऑफ द अनसर्टॅनिटी ऑफ रिटर्न ऑन द इक्विटी शेअर्स, कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर विल हेजिटेट टू परचेस देम. सो आपण बघितलं की अनसर्टॅनिटी ऑफ रिटर्न म्हणजे इक्विटी शेअर होल्डरला जो रिटर्न दिला जातो डिव्हिडंड, तो फिक्स रेट नसतो, तो मिळेलच याची पण गॅरंटी नसते. म्हणजे थोडक्यात काय, अनिश्चितता असते. सो जो कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहे, म्हणजे जो जास्त धोका न पत्करणारा गुंतवणूकदार आहे, तो हे इक्विटी शेअर्स परचेस करत असताना काय असतो, हेजिटेट, म्हणजे तो मानसिकदृष्ट्या तयार नसतो. तो सहजासहजी इक्विटी शेअर खरेदी करायला तयार होत नाही. थोडक्यात काय, जनरली शेअर इश्यू केल्यानंतर शेअर मार्केटमध्ये शेअर होल्डर मिळेलच, परचेसर मिळेलच याची इथं गॅरंटी देता येत नाही.